राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला। यात अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या। यातच मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। ही योजना महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी लागू करण्यात आलेली आहे। काय आहे ही योजना हे जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, तुम्ही पाहताय lokmat.com। मध्य प्रदेश सरकारने 26 जानेवारी 2023 साली लाडली बहना ही योजना आणली। या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1000 रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे। या योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात 46,000 कोटींचा निधी मंजूर केलाय। या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। यासाठी वर्षाला 2,50,500 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न ही मुख्य अट आहे किंवा तसा निकष आहे। या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून होणार आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया या योजनेचा लाभ कुणाकुणाला घेता येणार आहे। लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम ही 2,50,000पेक्षा कमी असली पाहिजे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं गरजेचं आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। या योजनेचा लाभ वयाची 21 वर्ष पूर्ण केलेल्या तसंच वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे। योजनेच्या लाभासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचं बँक खातं असणं आवश्यक आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार आणि राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेतायत अशा कुटुंबातील महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांद्वारे 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा माजी आमदार आहेत अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे तसंच ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहनं ज्यांच्याकडे आहेत त्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। आता या सगळ्या अटींनुसार जर तुम्ही या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल तर तुमच्याकडे कोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे त्यावर एक नजर टाकूया। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। यासाठी लाभार्थी महिलेकडे आधार कार्ड गरजेचं आहे। संबंधित महिलेचा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला हवाय। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखलाही हवा आहे। बँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत गरजेची आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो, शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्डही गरजेचं आहे। योजनेच्या अटी शर्तींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्र ही सगळी कागदपत्र असणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे आता पाहूया। या योजनेसाठीचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲप, सेतू सुविधा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध असणार आहेत। त्यासाठीची प्रक्रिया काय आहे ते पाहूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। त्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध केले जाईल। त्यानंतर दिलेल्या पर्यायानुसार हा अर्ज तुम्हाला तिथं भरता येईल। अर्ज भरण्याची ही सर्व प्रक्रिया विनामूल्य असणार आहे। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात, ज्यात नागरी, ग्रामीण आणि आदिवासी कार्यालये येतात, तसंच ग्रामपंचायतीत, पालिका वॉर्डात आणि सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध असणार आहे। पात्र महिलांना इथं भरलेला फॉर्म हा संबंधित कार्यालयात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावतीही दिली जाईल। अर्जदार महिलेनं स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणं देखील आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC म्हणजे कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करता येणार आहे। यासाठी महिलेनं खालील माहिती आणणं आवश्यक आहे, ज्यात कुटुंबाचं पूर्ण ओळखपत्र, त्यासाठी रेशन कार्ड हवं आणि लाभार्थी महिलेचं आधार कार्डही गरजेचं आहे। या योजनेसाठी आजपासून म्हणजे 1 जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे, ज्याची मुदत 15 जुलैपर्यंत आहे। याची प्रारूप निवड यादी 16 ते 20 जुलै दरम्यान प्रकाशित होईल। या प्रारूप यादीवर 21 ते 30 जुलै दरम्यान तक्रार किंवा हरकती देता येतील। पात्र लाभार्थींची अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी प्रकाशित होईल, तर लाभ द्यायला 14 ऑगस्ट पासून सुरुवात होईल, म्हणजे
ती रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पात 46,000 कोटींची तरतूद केली असल्याचं अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। पहिल्या टप्प्यात दारिद्र्य रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। दारिद्र्य रेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे। त्यासाठीच्या अटी आधी सांगितलेल्या आहेत। या योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणाही करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 5 जणांच्या पात्र कुटुंबाला दरवर्षी 3 मोफत LPG सिलेंडर मिळणार आहेत। हे सगळं असलं तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर विरोधकांनी मात्र टीका केली आहे। ही योजना चांगली असली तरी ज्या अटी घातलेल्या आहेत त्यानुसार विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे। याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र आणि राज्य सरकारला काही सवाल केले। उद्धव ठाकरे यांनी शिवालय या त्यांच्या पक्ष कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली। यावेळी ठाकरे म्हणाले, मध्य प्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहीण योजनेबरोबरच भावा बहिणीत भेदभाव न करता लाडका भाऊ योजनाही जाहीर करण्यात यावी असं ठाकरेंनी म्हटलंय। कुठे ना कुठेतरी कॉपी खराब प्रकारे करायची, म्हणजे हे जे 1,500 रुपये लाडकी बहीण आम्ही सांगत होतो 8,500 रुपये द्या। आज तुम्ही मला सांगा, एक तर 100 अटी शर्ती लावलेल्या आहेत, मग ते मिळालं तर मिळालं, 1,500 रुपयामध्ये काय कोणाचं भागणार? आता महागाई जी ह्या सरकारनी भाजप सरकारनी वाढवून ठेवलेली आहे, ती महागाई 1,500 रुपयात कोणाला काही परवडणार आहे का? तुम्ही मला सांगा। आणि मग नुसतं इलेक्शन हरणार आहेत, एवढा खराब पराभव होणार आहे म्हणून काहीतरी करायचं म्हणून हे करतात। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेचा अभ्यास सुरू असल्याचं सांगितलं, पण त्याच वेळी निवडणूक जवळ आली की लाडकी भाऊ बहीण आठवतात असा टोलाही त्यांनी सरकारला लगावलाय। लाडकी बहीण योजना जी आहे त्याची खूप चर्चा आहे, या योजनेकडे कसं बघता? आता इलेक्शन आल्यामुळे त्यांना लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलंय, उशिरा का होईना, पण त्या स्कीम मध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आम्ही करतोय। त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय बोलणं हे योग्य होणार नाही। पण खूप जुमल्यांचा पाऊस हा अपेक्षितच होता, त्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही बजेट बघून। तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लाडक्या बहिणीची मदत सुप्रिया सुळेंना काय करणार असा टोला लगावलाय। सुप्रिया सुळे ताई त्या अब्जोपती आहेत, करोडपती आहेत, त्यांना लाडक्या बहिणीची मदत काय करणार आहे? आणि भाजप शिवसेना सरकारने मागच्या 5 वर्षापूर्वी मध्य प्रदेशमध्ये ही योजना राबवली म्हणत नाही, आणि आता इथेही भाजप सेनेचं सरकार आहे, इथेही मुख्यमंत्री लाडकी बहिणी राबवून आलेलो आहे। तर बहिणी सक्षम झाल्या पाहिजेत, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलाय असं आमदार अनिल पाटील यांनी म्हटलंय। पहिले बहिणी ज्या आहेत त्या बहिणी सक्षम झाल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातून 75,000पर्यंत ऑलरेडी मुलींच्या विवाहापर्यंत त्यांना मदत करण्यासाठी, जन्मापासून विवाहापर्यंत त्यांना मदत करण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे। आता लाडकी बहीण ही योजना जर का आणलेली असेल, त्याच्यामुळे आज महिलांच्या दृष्टिकोनातून घेतलेला हे अविस्मरणीय आजचं हे पाऊल आहे। त्याच्यामुळे बाकी काही याच्यामध्ये सांगण्यासारखं राहिले नाही, विरोधक तेवढंच बोलतील, भाऊ आणा, बहीण आणा, लहान भाऊ आणा, हे सगळं मान्य। सरकारकडून अर्थातच या योजनेबाबत वाहवा केली जाते, तर विरोधक अभ्यासाअंती अधिक मुद्दे मांडणार आहेत। पण या योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत। त्यानुसार महिलांना रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे, सोबतच जन्म दाखलाही। विवाहित महिलांनी नावात बदल केला असल्यानं या दोन्ही कागदपत्रांची पडताळणी कशी केली जाणार हे पाहावं लागेल। जन्माचा किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसणाऱ्या महिलांना रहिवासी प्रमाणपत्र कसं मिळणार हाही प्रश्न आहेच। असं झालं तर बहुतांश महिला ज्या अशिक्षित आहेत त्यांना या योजनेचा लाभ कसा मिळणार हा प्रश्न आहे। वयोमर्यादा ही 60 आहे, त्यामुळे 61 ते 65 या वयाच्या महिलांना हा लाभ मिळणार नाहीये। सोबतच कुटुंबात कमावती व्यक्ती असेल तरीही हा लाभ मिळणार नाहीये। परराज्यातील महिला जर विवाहानंतर महाराष्ट्रात राहत असेल तर काय? कागदपत्रांची अडचण दूर कशी करणार? अशा अनेक प्रश्नांवर संभ्रम असल्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणताना सरकारची दमछाक होऊ शकते। सोबतच अनेक महिला या योजनेपासून वंचित राहू शकतात अशी भीतीही व्यक्त होतीये। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।